नमस्कार सगळ्यांना। तर भरपूर जणांना असे प्रश्न होते की मी माझ्या केसांची काळजी नेमकी कशी घेतोय। तर माझे केससुद्धा एवढे आधी हेल्दी नव्हते। मी 11वी पासून ह्याच्यावर वर्क करायला चालू केले। तर थोडे जे टिप्स आहेत ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया म्हणलं। आणि आत्ता थंडीचे दिवस आहेत त्यामुळं भरपूर जणांचे केस गळतात। इवन माझेसुद्धा केस भरपूर गळत आहेत, पण त्याच्यावर उपाय म्हणजे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। इथे तुम्ही माझ्या केसांचा व्हॉल्यूम बघू शकताय आणि लेंथसुद्धा एवढी। तर हे मी कसं केलं तर छोटे टिप्स आहेत। सगळ्यात मला मोस्टली भरपूर जणांनी प्रश्न विचारला की नेमकं केस किती दिवसांनी धुवायचं असते। एक एक जण काय करतात रविवारी ते रविवारी आठवड्याला। तर असं न करता आधी हे ठीक होतं, पण आता कसं पोल्युशनचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला 5 दिवसांनी का होईना केस धुवायचे असतात। आणि सेकंड क्वेश्चन म्हणजे की केसांना तेल लावणं चांगलं आहे की वाईट आहे। खूप चांगलं आहे तेल लावणं, म्हणजे मी माझ्या केसांना सूट होत नाही, मी लावत नाही। पण आता थंडीचे दिवस चालू आहेत तर माझे भरपूर प्रमाणात केस गळायला लागल्यात, त्याच्यामुळे मी आता तेल लावायला चालू केलोय आणि माझं भरपूर प्रमाणात केस गळायचे थांबलेले आहेत। तेल लावण्याची सुद्धा एक पद्धत असते। आपण काय करतो इथून इथपर्यंत सगळ्या केसांना आपण तेल लावतो, तसं न करता आपण फक्त जेव्हा आपण हेअर वॉश करणार असतोय त्याच्या 1-2 दिवस आधी बोटांवर ड्रॉप्स घेऊन आपण फक्त स्काल्पला लावून मसाज करायचंय। आपण इथं लावून चूक करतोय, कारण का आपण आठवडाभर म्हणजे तुम्ही 4-5 दिवस जेव्हा तुम्ही हेअर वॉश करताय त्याच्यानंतर तुम्ही फिरताय इथं ह्या केसांवर डस्ट बसलेला असतो आणि आपण त्याच्यावरच तेल लावून अजून नुकसान करून घेतो आपल्या केसांना। त्याच्यामुळं मी पर्सनली सांगतो की जेव्हा तुम्ही हेअर वॉश करणार असताय त्याच्या 1 किंवा 2 दिवस आधीच तुम्ही केसांना थोडंसं तेल लावा, जास्त लावू नका। हेअर वॉश केल्यानंतर तुम्ही रात्री किंवा दुसऱ्या दिवशी थोडंसं स्काल्पला तेल लावा 2 दिवस। त्याच्याने जास्त तुमचा हेअरफॉल सुद्धा होणार नाही आणि केससुद्धा हेल्दी राहतील। तिसरा प्रश्न म्हणजे असा की शॅम्पू कोणता यूज करायचा। शॅम्पू कोणताही यूज करा, मी डव यूज करतोय, डव विथ कंडिशनर। आणि कोणतासुद्धा शॅम्पू आपण यूज करत असतोय तेव्हा आपण त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करूनच यूज करायचा असतोय, कारण का डिरेक्टली शॅम्पू थोडंसं हार्मफुल आहे, शेवटी ते केमिकलच आहे। पण आता पोल्युशनच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ते यूज करायला लागणारच आहे। आधी कसं शिकगाई वगैरे यूज करायची, पण आत्ता ते आपल्याला यूज करून काय उपयोग नाही आहे, केमिकल थोडं लागणारच केसासनी। सो आपण थोडंसं डिझॉल्व्ह करून आणि कंडिशनर लावणं खूप इम्पॉर्टंट आहे। कंडिशनर आत्ता लावायला पाहिजे, कारण का कंडिशनरी केस स्मूथ होतात आणि स्मूथ असल्यामुळे त्याचा गुंता होऊन केस गळत नाही। चौथा प्रश्न म्हणजे की केसांना सिरम लावणं चांगलं आहे का। ऑब्व्हियसली चांगलं आहे, आपण कोणतं लावणं हे सुद्धा मॅटर करतंय। मला तुम्ही DM करा, मी तुम्हाला नक्की सांगेन कोणतं सिरम यूज करायचं। अजून एक प्रश्न म्हणलात तर केसांचा कट। केस कटिंग सुद्धा खूप मॅटर करते, कारण फाटे फुटून ना त्याची ग्रोथ थांबलेली असते। त्याच्यामुळे मी सजेस्ट करेन 2 आठवड्यातून एकदा थोडंसं छोटं का होईना तुम्ही हेअर कट करत राहा, त्याच्याने तुमची ग्रोथ थांबणार नाही। आणि अजून एक प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे की माझा हेअर कट नेमका कोणता आहे। तर मी स्वतः घरात केस कट करतोय 2 आठवड्यातून एकदा, जसं मी सांगितलं। मी लास्ट पार्लरला गेले असेल 9th मध्ये असताना किंवा 10वीला असताना मी गेलेलो, त्याच्यानंतर मी पार्लरला गेलेले नाही आहे। कारण का त्यांचं कसं असते एवढे कट करा म्हणले की त्यांनी एवढे कट करतात, मला लई वाईट वाटते ते। त्याच्यामुळे माझं हेअर कट घरीच करतो। आता हे सगळं झालं आपण वरून केसांची काळजी घेणं, पण आपण हेल्दी खाणं सुद्धा जास्त मॅटर करते। हेल्दी केसांसाठी बदाम, अक्रोड हे खाणं जास्त महत्त्वाचं आहे। बाकीचे सुद्धा खावा, पण जास्त ह्याच्यावर फोकस करा। थंडीच्या दिवसात माझे केस भरपूर गळते, त्याच्यामुळं मी बदाम आणि अक्रोड जास्त प्रमाणात खाल्लं, त्याच्यामुळे माझं भरपूर केस गळती थांबलेली आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा खाण्यावर जास्त फोकस करा। आणि ज्यांच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ आहे त्यांनी कोणता पण शॅम्पू घ्या, थोडंसं पाणी मिक्स करून त्याच्यामध्ये लिंबू घालून हे करा, स्काल्प क्लीन होईल। कारण का त्याचा परिणाम आपल्या स्किनवर सुद्धा होतो डॅन्ड्रफचा। डॅन्ड्रफमुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावर भरपूर पिंपल्स सुटतात, त्याच्यामुळे तुम्ही स्काल्प क्लीन ठेवला तर स्किनसुद्धा क्लीन राहणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा हेअर वॉश करत असतो तेव्हा त्याला जास्त घासत जाऊ नका स्काल्पला, थोडासा लाईटली मसाज आपण जसं करतो इथं असंच त्याला मसाज करा, जास्त घासू नका, त्याच्यामुळे केस भरपूर गळतात। तर हे न करता थोडंसं त्याला स्मूथ मसाज करा। त्याच्यानंतर आता आपण फंक्शनसाठी किंवा एक जण डेली यूजमध्ये सुद्धा आपलं हीट प्रोडक्ट यूज करतात, जसं की स्ट्रेटनिंग मशीन, हेअर ड्रायर वगैरे। तर मोस्टली ते टाळा, कारण का त्याच्यामुळे हेअर भरपूर प्रमाणात डॅमेज होतात।
मी सुद्धा 2 वर्ष हेच करतो, तसं हेअर स्ट्रेटनिंग वगैरे, पण त्याने माझे भरपूर केस डॅमेज झालेले आहेत. तर त्याच्यामुळं तुम्हाला जर केस स्ट्रेट हवे असतील तर काय करायचं, आपण जेव्हा हेअर वॉश करतोय, सकाळी हेअर वॉश केलो, 1-2 तासांनी जेव्हा थोडेफार केस वाढतात तेव्हा आपण केसांना थोडंसं बांधून ठेवत जावा. दिवसभर बांधला तर बेटर रिझल्ट भेटणार आहे, त्याने केस स्ट्रेट होतात. आणि त्याच्यानंतर थोडं त्याला सिरम लावा, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट तुम्हाला जाणवेल. आणि एक खूप चांगला स्प्रे मी तुम्हाला सांगतो, नाईट स्प्रे आहे, तो तुम्ही झोपताना यूज करू शकताय. तांदूळ, पाणी, लवंग आणि थोडंसं आपली चहापूड हे घेऊन रात्रभर भिजत ठेवा आणि त्याचा स्प्रे ते गाळून घ्या, त्याचा स्प्रे तयार करा आणि रात्री डेली यूज करा. त्याचा काही म्हणजे वाससुद्धा येत नाही आणि काही नाही, फक्त थोडंसं प्रमाणात घाला तुम्ही चहापूड जी आहे. ह्याने हेल्दी होतात केस. मी खूप हे केलं आणि आता हिवाळ्यात थंडीमध्ये तर भयानक त्याचा रिझल्ट आहे, त्यामुळे तुम्ही एकदा यूज करून बघा, त्याचा भरपूर छान रिझल्ट आहे, मी स्वतः अनुभवला आहे. तर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील केसांबद्दल तर मला कमेंट करून सांगा, मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेनच. आणि ह्याच्या व्यतिरिक्त मी स्किन केअरवर सुद्धा व्हिडिओ करणार आहे, तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.